मुंबई, 7 बेटांचे शहर. नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे मुंबईत निवडणूक लागली की आवई उठवली जाते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते. महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल तो कोणी जरी असला तरी त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. गेली 30 वर्ष अशीच आवई उठवून ठाकरेंनी मुंबईची सत्ता उपभोगली. पण खऱ्या अर्थाने मराठी माणसाला मुंबईपासून तोडण्याचं काम कुणाच्या काळात झालं? उद्धव ठाकरेंच्या सत्तेत मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. विरार, कर्जत, कसारा ते अगदी पनवेलपर्यंत. या उलट याच 7 बेटांच्या शहराला महाराष्ट्राच्या अगदी जवळ नेण्याचं काम देवाभाऊंनी केलं. मुंबईला अटल सेतूने महाराष्ट्राच्या मुख्य भूमीला जोडण्यात आलं. हा सेतू 30 ते 40 वर्ष फक्त कागदावरच होता, पण देवाभाऊंनी तो अवघ्या 7 ते 8 वर्षात प्रत्यक्षात उतरवला. एवढंच नव्हे, मुंबईला नागपूरपर्यंत समृद्धी एक्सप्रेसने जोडण्याचं कामही देवाभाऊंनीच केलं. वाशीच्या खाडीवर असलेल्या पुलाचे दोन्ही बाजूने विस्तारीकरण करून मुंबईला अधिक जलदरित्या जोडण्याचे कामही देवाभाऊंनीच केलं. बीडीडी चाळी असो, अभ्युदय नगर असो, धारावी असो की रमाबाई आंबेडकर नगर असो, मराठी माणसाला त्याच जागी मुंबईतच घरे देण्याचे काम देवाभाऊंनीच केलं. इतकंच नव्हे तर आता बँद्रा वर्सोवा सिलिंक हा थेट विरारपर्यंत वाढवला जाऊन विरार ते वाढोण बंदरापर्यंत कनेक्टर केला जाणार आहे. मुंबईला महाराष्ट्राच्या अधिक जवळ आणण्याचे काम हे देवाभाऊंनी केले. ठाकरेंनी आणि इतर विरोधकांनी केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते असा बागलबुवा वारंवार केला. पण मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि मराठी माणसाचीच आहे हे देवाभाऊंनी शब्दांनी नव्हे, प्रत्यक्ष कामाने दाखवलं आहे. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार आहे.